त्याच्या एका घासाला जग पुरत नाही. अरे एक सेक्स भावना निर्माण झाली राजा ययातीला. मी काम उपभोगावा, सेक्स उपभोगावा, पोराचं आयुष्य मागून घेतलं. 1000 वर्ष जगले ययाती, तरी काम तृप्ती झाली नाही. एक साधी भावना आहे. 3 माणसं 3 गुणांनी संपले. रावण 33 कोटी देव ज्यांनी बंदीखानी घातली आणि भगवान शंकराचं कैलाश ज्यांनी डोक्यावर उचललं होतं. प्रचंड शक्ती सामर्थ्याचा महामेरू असलेला रावण फक्त क्रोध एका गोष्टीने संपवला. नंबर 2 वाली भावाची बायको रखेल म्हणून अशी ठेवली स्वतःकडे. म्हणजे काय झाला, कामी. वाली किती प्रचंड, भगवान रामाला देखील लपून मारावं लागलं. कोणी म्हणतं का लपून मारलं? त्याला वरदान होतं, समोरासमोर युद्ध केलं तर ताकद, जो समोर आलाय त्याच्यापेक्षा डबल ताकद होईल. कोणी येऊ समोर, म्हणून लपून मारावं लागलं. नाही तर राम समोर गेले असते तर रामापेक्षा डबल शक्ती त्याच्यात निर्माण झाली असती. वरदान मागून घेतलं होतं. वाली कामी आणि रावण क्रोधी. संपला तो. आणि सहस्त्रार्जुन लोभी होता. लोभी, एका लोभामुळे सहस्त्रार्जुन संपला. सहस्त्रार्जुन, रावण आणि वाली, कामी, क्रोधी, लोभी. आणि आपण कामी, क्रोधी, लोभी. काय नाही आपल्याजवळ. 5 कृष्णाला अवतार घ्यावा लागेल मारायला. आपण काय मामुली आहेत काय? 5 राम पाहिजेत. जयासी भुकेलिया अमिषा, हे विश्व पुरेची ना घासा. यांची एवढी भूक असते, कामी, क्रोधी, लालची, ह्या सगळ्या लोकांची, की यांना जगाची संपत्ती दिली तरी यांची भूक संपत नाही. कोणाचं झालं होतं? सिकंदर. जग जिंकलं, अफाट संपत्ती मिळवली, पण इच्छा कमी नाही झाली. परवाच एकाचं उदाहरण सांगितलं होतं मी. 10 अरब संपत्ती स्वतःच्या लाईफमध्ये निर्माण केल्यानंतर मरताना ज्यावेळेस त्याला विचारलं, अमेरिकेच्या श्रीमंताला, का हो तुम्ही प्रसन्न असाल मरताना? नाही म्हणले. 100 अरब पाहिजे होती, 10 अरबच मिळवू शकलो म्हणून दुःखी होऊन जातोय. त्याच्यातही दुःखी आहेत. यांच्या इच्छेच्या आज अमेरिकेला वाटतं किती श्रीमंत आणि किती जगाचं पानदान करावं. याच्यासाठी युद्ध आहे, तेल हातात पाहिजे. यांच्या एका इच्छेच्या घासाला जग पुरत नाही. जग पुरत नाही. वाढत जाते इच्छा. आणि या कामक्रोधांचा जो सर्व संवारी शेतीचा वतनदारी धंदा आहे, त्याचा व्यवहार अशात चालविते. ती पहा, असुरी संपत्तीचे पीक वाढविते. या धंद्यात कधीच घट होत नाही, दुष्काळ पडत नाही. याला 5000 वर्षातील इतिहासाचे पुरावे भरपूर आहेत. दुष्काळ सद्गुणांचा पडतो बरं का, दुर्गुणाला कधीच दुष्काळ नसतो. यांचं पीक जात नाही, फ्लावरिंग कमी होत नाही, जसे कापसाचे बोंड संपले असं नाहीच. अमाप पीक येतं. काँग्रेस गवत पहा, किती दुष्काळ पडो, उभा आहे.
धोत्र्याचे फुलं उभे आहेत, काही घटना उभ्या आहेत सगळ्या, काही फिकीर नाही. त्याचा व्यवहार आशा चालविते. आशा मिळेल मिळेल, जगाचं साम्राज्य मला नक्की मिळेल वाटायला लागतं. पृथ्वीचा सम्राट झाला तर वाटतं स्वर्गावर चढाई करावी. कमी पडते यांचा मोह एवढा वाढतो. आणि आशा दाखवते, नाही मिळेल मिळेल, तुला नक्की मिळेल. कौतुके कवळिता मुठी, जिये 14 भवुणे थे कुटी, तिये भ्रांती धाकुटी वाली दुली. ज्या भ्रांतीने लिलेने 14 भुवने मुठीत धरली तर कमीच पडतील, अशी ती त्रिविक्राळ भ्रांती, ती आशेची धाकटी व फार लाडकी बहीण आहे. एवढा पसारा आला की आशा येते. आशा आली की तिची एक बहीण आहे भ्रांती, जी हे दाखवते, मृगजळ दाखवते. ते 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 पाणी आहे ना, ते पा पळ, इंद्रिय पळायला लागतात. कौतुके कवळिता मुठी, आशा कौतुकाने कवळते. आपल्याला वाटतं नाही आमचं पोरग आहे ना, कंडक्टर होण्याच्या लायकीचं नसलेलं पोरग मेडिकलला बसवतात डॉक्टरीला. आशा होईल 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 होईल. ज्योतिषाला विचारायचं होईल का, होईल होईल, थोडंसं ट्राय करा, एवढा जप करा. ती करते. कशी वाढेली पेशन्सी, आशा. मग भ्रांती निर्माण होते. अहो ते फलाण्याचं नाही का, ते तर आमच्याही पोरापेक्षा गेलेलं आहे, पण झालं ना पास. भ्रांती. 14 भुवने मुठीत धरली तर कमीच पडतील. यानं 14 भुवनांचं राज्य दिलं तरी कमीच पडेल. नाही अजून वर आहे का, ब्रह्मलोकावर स्वारी करू. अशी विक्राळ भ्रांती, ती आशेची धाकटी व फार लाडकी बहीण आहे. मृगजळ दाखवते, आशा पल्लवित करते. ही आशा, आशाची धाकटी बहीण भ्रांती. सगळे नावं ऐकले, पण मी अजून भ्रांती नाव नाही ऐकलं. क्रांती पण ऐकलं, कांती, क्रांती, पण भ्रांती. जे लोकत्रयाचे भातुके, खेळताची खाय कवतिके, तिची दासीपणा चेणी बिके तृष्णा जिये. जे लोकत्रयांचे भातुके, खेळताची खाय कवतिके, अशी पराक्रमी जी भुरळ आहे, ती भातुकली खेळता खेळता सहज तिन्ही लोक खाऊन टाकते. त्या भ्रांतीच्या दासीपणाच्या बळावर तृष्णा जगते, पोचते. तृष्णा, आध्यात्मिक तृष्णा तुम्हाला मोक्षाकडे नेते, कैवल्य पदप्राप्ती देते, सद्गुरु भेट देते, साधनेत अनुभव देते. पण संसारात निर्माण होणारी तृष्णा ही मृगजळ दाखवते. ही जी भुरळ आहे, ही दाखवते हे जग नष्ट होणार नाही, मज्जा करो इथे मज्जा करो, अशी भ्रांती दाखवते. मृगजळ दाखवते. भातुकलीच्या खेळासारखं खेळता खेळता 14 भुवनाला ती गिळून टाकते. त्या भ्रांतीच्या दासीपणाच्या बळावर तृष्णा जगते. तृष्णा ही तिची दासी आहे भ्रांतीची. तहान लागते पैशाची, तहान लागते सेक्सची, सगळी तहान लागते. ही भ्रांतीची
सुख मिळेल. आशा म्हणते सुख मिळेल. कोणतं सुख? पहा किती सुंदर दिसतंय मृगजळासारखं सुख, ती म्हणजे भ्रांती. आणि तृष्णा म्हणजे धावणे मागे. नाही नाही, तहान लागली, त्या पैशाची तहान, सेक्सची तहान, पदाची तहान, आमदारकीची तहान, संपत्तीची, संततीची, कशाचीही तहान. मग भ्रांती निर्माण होते, आशा पल्लवित होते, क्रोध मद मोह मत्सर मग गती घेतात. पहा किती सूक्ष्म सायकोलॉजिकल वर्णन केलेलं आहे. भ्रांती म्हणजे इल्युजन, डिल्युजन, हॅल्युसिनेशन, भ्रम विभ्रम संभ्रम, तिन्ही निर्माण होते. हे असो मोहे माणिजे, या ते अहंकारे घे पे दिजे, जेणे जगा पुलिया भोजे, नाचवीत असे. हे असो, पण या कामक्रोधांना मोहाच्या घरी मोठा मान आहे. ज्या अहंकाराकडून आपल्या स्वाभाविक उत्साहाने सर्व जग नाचविले हलविले जात आहे, त्या अहंकाराने या कामक्रोधाशी देवघेव ठेवली आहे. अहंकार, कामक्रोधांना मोहाच्या घरी मोठा मान आहे. काम आणि क्रोध आपल्यात जर निर्माण झाले तर मोह यांना घरी आणून ठेवतो. या 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 अटॅचमेंट्स, आसक्ती. मोह म्हणजे आसक्ती, पैशाची आसक्ती, पत्नीची आसक्ती, सेक्सची आसक्ती, हा मोहभाव. यांना फार मान आहे काम आणि क्रोधाला. ज्या अहंकाराकडून आपल्या स्वाभाविक उत्साहाने सर्व जग नाचविले हलविले जात आहे, त्या अहंकाराने या कामक्रोधाशी देवघेव ठेवली आहे. आणि अहंकार तो प्रत्येक परमाणूला नाचवतो. अहंकार म्हणजे काय? एकाच शब्दात सांगायचा, अहंकार म्हणजे सेन्सेशन आपल्या भाषेत. अहंकाराचा यायला तो शब्द थोडंफार याचं पाहू. काय करतो हा अहंकार? क्रोधाशी देवाणघेवाण करतो म्हणतात. क्रोध आणि लोभाशी अहंकार. जेणे सत्याचा भोकसा काढिला, मग असत्य तृणकुटा भरिला, तो दंभ रुडविला जगी. अहंकाराचं थोडं आपण घेऊया, कारण अहंकार शब्द आलाय, जसा मोह शब्द आला होता. अहंकाराचं थोडं डिटेल आपण घेऊ, म्हणजे केव्हाही जर ज्ञानेश्वरीमध्ये शब्द आले तर तुमच्या लक्षात राहतील. जसं काम क्रोध लोभ सगळ्या याच्यावर आपण घेतलं एक विज्ञान, तसं अहंकारावर घेऊया. अहंकार भावाचे होणे दुसऱ्यावर निर्भर आहे. अहंकार भाव जो निर्माण होतो हा दुसऱ्यावर निर्भर आहे. याला प्रोजेक्ट, एक ऑब्जेक्ट पाहिजे, दुसरा पाहिजे कोणीतरी. मी एकटा आहे, कोणाला अहंकार दाखवा बरं. म्हणून तुम्हाला म्हणलं होतं राजा मुचकुंद इंद्राशी 1000 वर्षपर्यंत इंद्राला मदत करण्याकरिता गेला, असुरांशी भांडला, लढला. ते तिथे एक दिवसाचं वाटलं त्याला. पृथ्वीवरचे 1000 वर्ष निघून गेले. त्याला वाटलं सकाळी युद्धाला सुरुवात झाली, संध्याकाळी संपलं युद्ध. इंद्राने एंटरटेनमेंट वगैरे सगळं केलं. म्हणले माग काय मागायचं, काही नाही. म्हणले आता खाली जातो. म्हणले खाली? माझे बायका पोरं वाट पाहत असतील. म्हणजे कुठे खाली? पृथ्वी लोकावर. अहो म्हणले आता कोणीच राहिलं नाही. अहो एकच तर दिवस झाला युद्ध केलं. 1000 वर्ष पृथ्वीचे निघून गेले. म्हणले तोंड उतरलं. कोणाला दाखवावं? संपत्ती दाखवण्याकरता ती साडी कोणाला दाखवावी? एकटी बाई आळंदीत नेऊन ठेवली, कोणीच भेटणं. आणि 5000ची साडी अंगावर आहे. दाखवाव कोणाला? पण निदान मोलकरणीला दाखव, ती नाही. एकांतात कोंडून ठेवलं. मला नाही वाटत ती 300 रुपयाची साडी घाली. जाऊ द्या म्हणील आपली
हा जो नाईटी ड्रेस आहे तोच घालून. दाखवायचं कोणाला? अहंकार देखील एक प्रदर्शन करण्याची वस्तू आहे. कोणाला दाखवा? हा जो सगळा वैभवाचा पसारा आहे ना, सगळा उपयोगी असं समजू नका. हा दाखवण्याचा भाग आहे. म्हणून अहंकाराला दुसरा व्यक्ती लागतो. कोणाला दाखवावा सांगा? तुम्हाला सांगितलं 10 दिवस तुम्हाला कोणाला भेटू देणार नाहीत, पण छान छान कपडे घालून तुम्ही बसू शकता. मला नाही वाटत कोणी कपडे घालून बसल. अंडरवेअर बनेरवरच राहील 10 दिवस. कोणाला दाखवणार सांगा? अहंकाराचं प्रदर्शन करावं लागतं ना. आरती जर भगवंताशी करत असतील, समजा तिरुपती बालाजीची आरती चाललेली आहे आणि टी व्हीवाले ETV, ZTV, स्टार TV हे सगळेच TV आलेले आहेत, त्यावेळेस कसा आरती करेल तो? एकीकडे आरतीवाल्याकडे पाहिलं, एकीकडे बालाजीकडे पाहिलं तर पाहिलं, पण असं पाहिल की बालाजीला 3दा वाटलं पाहिजे असा भक्त होणे नाही. पाहायला जर सगळे लोक असतील तर, आणि TV वाले वगैरे सगळे असतील, पण TVचे शॉर्ट्स संपले समजा आणि कोणीच पाहणार राहिलं नाही, याला आरती करायची. आरती होईल का ती? भक्तिभावाने आरती होईल का त्याची? नाही. त्याच्यामध्ये एक अहंकार आहे, दाखवण्याचा, प्रदर्शनीय. कोणी पाहायला आलं की साधक एकटं असलं तर तसं बसलच असं नाही, पुन्हा पुन्हा पाहिलं कोणी पाहायला येतंय की नाही. अहंकार भावाचे होणे दुसऱ्यावर निर्भर आहे. अहंकार स्वभाव, आत्मभाव नाही. स्वभाव, स्व म्हणजे आत्मा, आत्म्याचा भाव नाही अहंकार.